तर बघा हे दोन फॉर्म्युले आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. y मायनस y1 इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. मग ह्या m म्हणजे काय आहे, स्लोप आहे, राईट. तर या m इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला, y मायनस y1 अपॉन x मायनस x1. मग आपल्याला आता या लेक्चरमध्ये स्लोप ऑफ लाईन, जर समजा दोन लाईन दिलेले असतील, त्याचे पॉइंट्स दिलेले असतील, तर जर समजा तुम्हाला स्लोप काढायचा असेल, राईट, दोन लाईन दिलेले असतील आणि त्याचे पॉइंट्स दिलेले असतील, स्लोप काढायचा असेल, तर हा फॉर्म्युला आपल्याला तुम्हाला यूज करावा लागेल. m इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आणि जर समजा तुम्हाला इक्वेशन ऑफ द लाईन कॅल्क्युलेट करायला सांगितलं, तर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स x1, y1 अँड x2, y2 असं जर तुम्हाला दिलेलं असेल, तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन कॅल्क्युलेट करायचं आहे. y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2, राईट. तर आता याच्यावरचं आपण एक एक्झाम्पल बघूया.